सर्वांना दंडवत प्रणाम. शिवण्याचा छान डबा पॅक केला मी. तिची बॅग सुद्धा भरून दिली. डब्यासाठी तिला आज मस्त असा पनीर पराठा होता. तिला खूप आवडतो आणि दोघी सुद्धा आवडीने खातात. नंतर दोघींना आंघोळ घालून घेतली आणि लगेचच मी दोघींचं आवरायला सुद्धा घेतलं. आता सर्वज्ञाचं म्हणणं असतं की अगोदर माझं आवर मग दीदीचं आवर. बाळ माझा अजिबात त्रास देत नाही. छान जुट्टा वगैरे घालून देतं पण लगेच सोडून सुद्धा टाकतं. तुम्ही बघा आता व्हिडिओमध्ये पुढे दिसेल. सर्वज्ञाचं झालं की लगेच शिवण्याचं आवरायला घेतलं. कारण तिचे केस मोठे आहेत त्यामुळे तिचे 2 सुट्टेच घालावे लागतात. त्यात पण तिचं म्हणणं असते की आई माझी वेणी घाल. पण सकाळची एवढी गडबड असते ना अक्षरशः माझी तारेवरची कसरत असते. असं वाटतं दोन्हीपेक्षा 4 हात असते ना तर खूप बरं झालं असतं. तरी सुद्धा काम काय उरकत नाहीत. तोपर्यंत हिने सुद्धा जुट्टा सोडून दिला होता. नंतर तिचा पण घालून दिला. नंतर माझं आवरलं. माझं तर काय आवरायला वेळ नाही भेटत. फक्त मी केस विंचरते आणि तसंच जाते कारण खूप उशीर झालेला असतो. आता माझं आवरून मी बाहेर येईपर्यंत माझी बाळाशी शूज घेऊन सोफ्यावर माझी वाट बघत असतात की आई कधी येते आणि आम्हाला शूज घालून बाहेर पाठवते. तर दोघींना शूज घातले आणि आम्ही निघालो शिवण्या दीदीला स्कूलला सोडायला. आता घरी कोणी नसल्यामुळे सर्वज्ञाला सुद्धा सोबत घेऊन जावं लागतं. त्यामुळे खूप म्हणजे त्रास होतो थोडासा. कारण रस्त्याने खूप ट्रॅफिक असतं. कधी कधी खूप ऊन पडतं आणि तिला काकाला घेऊन जायचं म्हणजे येईपर्यंत माझा हात असा फार कामातनच जातो. तर सर्व शिवण्याला घरी स्कूलला सोडलं. नंतर घरी आले. सर्वज्ञासाठी पनीर पराठा बनवला. आणि मी पराठा बनवत असते तोपर्यंत माझं बाळ असं छान टीव्ही बघत बसलं होतं. नंतर तिचं म्हणणं होतं की आई खाऊ घे आणि बाहेर सायकलवर चल म्हणजे तिथं बसून मी खाते. नंतर तिला खाऊ पिऊ घातलं आणि तिला इतकी झोप आलेली होती की ती सांगत होती आई मला झोपायचंय असं झोपव. आता झोपायचं म्हटलं की मॅडमला आमच्या पांघरून लागतं, घरात अंधार पाहिजे आणि फॅन 4 वर पाहिजे तरच ती झोपती. तिला झोपवलं आणि मी लगेचच घरातला पसारा आवरायला घेतला. कारण रविवार होता आणि रविवार म्हटलं की थोडासा आळस येतो त्यामुळे घरात खूप सारा पसारा पडलेला. तर मी एका बेडरूम पासून सुरुवात केली. म्हणलं पलीकडे सर्वज्ञ झोपली तर आपण इकडून सुरुवात करावी. नंतर हळूच जाऊन तिकडचे सुद्धा अंथरूण वगैरे काढून मी घड्या करून कपाटात ठेवून दिले. सायकल वगैरे रात्री घरामध्ये आणली होती कारण सर्वज्ञ रात्री घरामध्ये सायकल खेळत होती त्यामुळे ती हळूच बाहेर नेऊन ठेवली. आता त्याच्यानंतर सगळे कपडे गोळा केले आणि पहिला मशीन लावून घेतली कारण आभाळ येतं आणि नंतर कपडे अजिबात वाळत नाहीत म्हणून मशीन लावली. लगेच हॉल सुद्धा आवरून घेतला. जे घासलेले रात्रीचे भांडे होते ते आणले. किचनवरचा जो पसारा होता जे काही भरण्या वगैरे ते पटकन लावून दिल्या पुसून. आणि रात्रीचे भांडे होते धुतलेले म्हणले ते वाळलेत पटकन ट्रॉलीमध्ये लावून घ्यावे म्हणजे दुसरे भांडे घासले की ठेवायला जाळं रिकाम होईल. काही भाज्या दूध होतं तर ते सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. म्हणलं आता काही दूध तापवायला वेळ नाही आपण नंतर बघू. आता भांडी लाव. सर्वज्ञ झोपली की अगदी घड्याळाच्या काट्यावर माझी कामं चालत असतात. जितकं होईल तितकं मी आवरायचं बघत असते कारण ती उठली की तिच्यासोबत बराच वेळ माझा टाइमपास होतो आणि कामं तशीच राहतात. पटकन झाडू मारून घेतला, देवपूजा सुद्धा केली आणि तिची झोप झाली नसल्यामुळे ती खूप चिडचिड करत होती. शनिवार रविवार तिच्या बाबांना सुट्टी असते त्यामुळे सोमवारी तिला अजिबात करमत नाही. ती फक्त चिडचिड करते. शिवण्यानं अशी काहीतरी बाहुली बनवली होती आणि ती मला दाखवत होती. नंतर संध्याकाळी आम्हाला एका तुळशीच्या लग्नाचं आमंत्रण होतं आणि मस्त आम्ही तिकडे गेलो.